कोल्हापूर हे तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी प्रसिद्ध आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण अजून एका झणझणीत अशा पदार्थासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत, म्हणजेच झणझणीत खरडा चिकन किंवा ठेचा चिकन. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. खरडा चिकन बनवण्यासाठी आपल्याला आधी चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी 600 ग्रॅम चिकन घेतलं आहे आणि ते स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हे मी चिकन पुरतंच मीठ घातलेलं आहे. पाव चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस, हे सर्व आता चिकनला चांगलं लावून घ्यायचं आहे. इथे मी बॉयलर चिकन घेतलेलं आहे. तुम्ही गावरान चिकन पण घेऊ शकता, पण त्याला शिजायला थोडा वेळ जास्त लागतो. हे चिकन आता आपण अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात. तुम्ही वेळ असेल तर 1 तासभर सुद्धा मुरण्यासाठी ठेवू शकता. मॅरिनेट केलेलं चिकन आपलं मुरते तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारा खरडा बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावर आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यात 4 ते 5 अशा मिरच्या तोडून घालायच्या. मिरच्या तोडूनच घालायच्या, नाहीतर त्या अख्ख्या घातल्या तर अंगावर उडू शकतात. इथे मी डार्क कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पोपटी रंगाच्या पण घेऊ शकता जर तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर. आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. चमचाभर जिरे. हे आपल्याला आता हलक्या रंगावर परतून घ्यायचे. लसणावर अशा हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे. खरडा जेव्हा आपण बनवतो तेव्हा फक्त मिरच्या, लसूण आणि जिऱ्याचाच वापर करतो, पण इथे आपल्याला चिकनसाठी खरडा बनवतोय. एवढ्या कमी प्रमाणात कोटिंग होणार नाही चिकनला, त्यामुळे इथे आपण आता सुकं खोबरं पण वापरणार आहे. पण हे आधी घालणार नाही आपण. हे थोडं भाजत आल्यावर मग सुकं खोबरं घालायचं, कारण खोबरं लगेच भाजलं जातं आणि आधी घातलं तर ते जास्त डार्क रंगावर येईल. मिरच्या आणि लसूण भाजत आलेलं आहे. यात आता इथे मी किसलेलं सुकं खोबरं घालते. पाव वाटी इतकं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडंसं आता खोबरं फक्त थोड्याशा सोनेरी रंगावर, एकदम लाईट सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, कारण खरडा चिकनचा रंग एकदम असा हिरवागार दिसायला हवा आहे. जर आपण हे जास्त डार्क केलं तर त्याचा हिरवा रंग निघून जाईल, म्हणून हे एकदम हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला खोबऱ्याचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे. लसूण आणि मिरच्या तर आपल्या भाजलेल्या आहेत व्यवस्थित. इथे तुम्ही बघू शकता खोबरा असा हलक्या सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून याला थंड करून घेऊयात. अर्धा तास चिकन चांगलं मुरलेलं आहे. आता आपण चिकन शिजवायला टाकूयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. यात आपल्याला घ्यायचे 3 टेबलस्पून तेल. तेल गरम झालेलं आहे. गॅस आपण कमी करूयात आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला आता चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा इथे छान असा मऊ शिजलेला आहे. फक्त मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे, जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही. या रेसिपीमध्ये कुठल्याच जिन्नसला जास्त डार्क रंगावर परतायचं नाही, नाहीतर पूर्ण रेसिपीचा कलर चेंज होऊ शकतो. गॅस कमी करून आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. चिकन मंद गॅसवर चांगलं परतून घेऊया. चिकन चांगलं मिनिटभर परतून घेतलं. आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊयात. भाजलेले जिन्नस आपले थंड झालेले आहेत. यात आता आपल्याला मुठभर
कोथिंबीर घालायची आहे, कवळ्या देठासकट घेतलेली आहे आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे. हे आपल्याला थोडंसं असं रवाळ वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही. मी हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर बारीक करून घेऊ शकता, कारण त्याच्यावर चव एकदम अप्रतिम अशी लागते ह्या चिकन खरड्याची. अगदी 1 ते 2 चमचा पाणी घालून हे मी वाटण म्हणजेच खरडा बनवून घेतलेला आहे. चिकन शिजायला घालून 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया. इथे तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे. ह्या स्टेजला तुम्ही डायरेक्ट खरडा असं घालून शिजवू शकता, पण मला आळणी रस्सा करायचा आहे म्हणून मी इथे थोडंसं वाटीभर पाणी ॲड करते. थोडासा गॅस फास्ट करून आणि चिकन शिजण्यासाठी अगदी पाव वाटी असं पाणी घालते. 1.25 ते 1.5 कप इतकं पाणी मी घातलेलं आहे आणि फास्ट गॅस केलेला आहे. पाणी घातल्यावर गॅस फास्ट केला. आता चिकनला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि लक्षात ठेवा गरमच पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातलं तर एकदम ते चिकन रबरी होतं. उकळी आल्यावर आता गॅस आपण मध्यम करून 10 ते 15 मिनिटं चिकन शिजवून घेऊया आणि चिकन आणि रस्सा पण चांगला आपला व्यवस्थित निघेल शिजून. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण चिकन शिजवायला ठेवलं होतं. गॅस कमी करून घेते आणि आता आपण यातला आळणी रस्सा काढून घेणार आहोत. आळणी रस्सा काढून घेतलाय, पण इथे मी खूप जास्त ड्राय होऊ नये चिकन म्हणून थोडासा रस्सा ठेवलेला आहे, नाहीतर खूपच जास्त ते कोरडं होईल. यात आपण आता हा खरडा घालूयात आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचंय. आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं. आता आळणी रस्सा काढल्यामुळे त्यातलं मीठ कमी झालं असेल म्हणून आपण आता या स्टेजला मीठ ॲड करतोय. तुम्ही टेस्ट करून नंतर पण मीठ ॲड करू शकता. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. खरडा आपला चांगला भाजलेला आहे त्याच्यामुळे आणि चिकन पण आता शिजलेलं आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला जास्त शिजवावं लागणार नाही. खरडा चांगला मिक्स करून घेतला. यात थोडासा अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, पाव चमचा लाल तिखट, जास्त घालायचं नाही लाल तिखट, नाहीतर रंग चेंज होऊ शकतो आपल्या खरडा चिकनचा, आणि अर्धा चमचा धनेपूड. थोडंसं फ्लेवरसाठी मी घातलेलं आहे. हे कोरडे मसाले नाही घातले तरी पण चालतात. हे मसाले घालून चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. चिकन आपलं चांगलं 20 ते 25 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता शिजलेलं आहे चिकन. हे चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता थोडंसं झाकण ठेवून मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊयात. आपलं चिकन तयार झालेलं आहे. फक्त आता आपल्याला 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 4 मिनिटाची मंद गॅसवर वाफ काढून घेतली. तर गॅस आपण बंद करूयात. इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला झणझणीत खरडा चिकन तयार झालेला आहे. यात आपण सर्व करूया. नेहमीचं लाल तिखटातलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तर हे झणझणीत कोल्हापुरी खरडा चिकन नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कसं झालं ते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा.